नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. गेल्या महिन्यात 15 तारखेनंतर रामलिंगच्या अभयारण्यात वाघ दिसून आला होता. हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर या अभयारण्यातून मजल दर मजल करत रामलिंग पर्यंत आला होता आणि त्यानं जवळपास 500 किलोमीटरचं अंतर पार केलं. तो इथं आल्यानंतर तसा त्यानं मानवावर हल्ला केला नाही, मात्र पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना फस्त करण्याचं त्यानं सत्र कायम सुरूच ठेवलेलं आहे. हा वाघ बरेच दिवस रामलिंगच्या अभयारण्यात त्यानं विहार केला. त्यानंतर तो बालाघाटाच्या डोंगर पायथ्याला खाली बार्शी तालुक्यात उतरला आणि तो बार्शी तालुक्यातील जवळपास सर्व परिसर त्यानं आतापर्यंत फिरलेला असावा असं दिसतंय. कारण तो कधी चाऱ्यात दिसला, कधी डेमरेवाडीत होता, तर कधी वैराग नजीकच्या लाडोळे येथे पण लोकांनी त्याला पाहिल्याचं सांगितलं जातं. वन विभागाच्या ट्रॅप कॅमेरा तो 2-3 वेळेस टिपला पण गेलेला आहे. त्या वाघामुळं एकूणच धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळंच मग वन विभागाच्या सोलापूर कार्यालयानं आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे त्या वाघाला पकडण्यासाठी परवानगी मागितली. त्यावरही बरंच मग व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक, राज्यातील वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात सल्लामसलत होऊन शेवटी त्याला जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकूणच म्हणजे हा जो साडू नावाचा हा वाघ आहे, याच्या भोवतीचं त्याला पकडण्यासाठीचं फास आवळण्याचं काम वन विभागानं अगदी शेवटच्या टप्प्यात आणलं आहे. आता ताडोबा या विदर्भातील व्याघ्र अभयारण्यातील 10 जणांची रॅपिड रेस्क्यू टीम त्या साडूला पकडण्यासाठी मंगळवारी दाखल होत आहे. ही टीम आल्यानंतर ती तो नेमका कुठं आहे, काय याचा शोध घेईल आणि त्या टीम मध्ये असणाऱ्या शार्प शूटर त्याला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन लांबून मारेल. त्यानंतर तो साडू बेशुद्ध पडल्यानंतर मग त्याला ताब्यात घेण्यात येईल आणि मग तेथून त्याला नेमकं कुठल्या अधिवासात सोडायचं याचा आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून येईल. मग जर समजा परत त्याला टिपेश्वरला सोडायचं की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेऊन सोडायचं का चांदोलीच्या अभयारण्यात सोडायचं याचा निर्णय होईल आणि त्यानंतर मग हा साडू धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन पुढं मार्गस्थ होईल असंच दिसतंय. साडूमुळं शेतकरीही आपल्या रब्बी पिकाची शेतीची कामं करण्यासाठी शेतात जायला सध्या धजावत नाही आणि ज्यावेळेस साडू पकडला जाईल त्यावेळेस मग शेतकरी सुटकेचा निश्वास सोडतील, हेही खरं. तसा यवतमाळच्या कळंब आणि यवतमाळच्या जिल्ह्यात ठिकाणच्या आसपासच्या जंगलाचं टिपेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्य तसं व्याघ्र अभयारण्यासाठी जेवढं क्षेत्र हवं असतं तेवढं क्षेत्र या टिपेश्वर अभयारण्याला नाही. त्यामुळं मात्र या व्याघ्र अभयारण्य निर्माण करण्याची घोषणा केल्यापासून येथे वाघाची संख्या ही लक्षणीय वाढलेली आहे. त्यामुळंच कदाचित या व्याघ्र प्रकल्पातून वाघ दूर जात आहेत की काय अशी शंका घेण्याइतपत पण
अशी शंका पण उत्पन्न होणं साहजिकच आहे. या व्याघ्र प्रकल्पात हा जो साडू आहे तो 2022ला तिथल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसला होता असं सांगितलं जातं. आणि मग 2022 ते आता 25 सुरू झालाय. म्हणजे एकंदरीत 1.5-2 वर्ष हा साडू त्या परिसरात आहे होता की नाही याबाबत पण उलट सुलट चर्चा वन्य प्राणी संशोधक व्यक्त करत आहे. या साडूचं बाहेर जाणं आता त्या टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पाला कळालं आहे. मात्र याचबरोबर आणखी 4 वाघ म्हणजे त्यातही 2 नर आहेत आणि 2 मादी वाघिणी आहेत. यांचा पण ठामपत्ता टिपेश्वर अभयारण्यात लागत नसल्याचं वृत्त आहे. त्यातही 2 म्हणजे ज्याचं नाव स्टार हा नर आणि पनीर पाही असं काहीतरी नाव आहे अशी वाघीण बऱ्याच दिवसापासून त्या तिथे आढळून येत नाही. आणि आता नुकतंच काही महिन्यापूर्वी आणखी एक नर आणि मादी अशी जोडी वाघांची जोडी तिथे दिसून येत नसल्याचं कळतंय. ते म्हणजे एक आहे तलाब वाली या नावाची वाघीण तर जंजीर नावाचा तो वाघ आहे. आता हे जंजीर आणि ही तलाबवाली कुठं फिरत असतील नेमकं त्यांचं आत्ताचा अधिवास कुठे आहे त्याचा शोध आता वन विभागाला घ्यावा लागणार आहे. तशी महाराष्ट्रात ताडोबा, सह्याद्री, चांदोली, टिपेश्वर अशी वाघाची अभयारण्य आहे म्हणजे व्याघ्र प्रकल्प इथं आहे. आणि एकूण महाराष्ट्रात 200च्या वर वाघ असण्याची शक्यता आहे. त्यामुळं जिथं जरा गर्दी त्यांच्यात होईल तिथं कधी त्यांच्यात होणारी भांडणं कुरबुरी यामुळं काही वाघ आणि वाघिणी पण तिथून दूर जात असावेत असं म्हणण्यास वाव आहे. असो आता मंगळवार दिनांक 14 रोजी साडू या वाघावर संक्रांत येणार आहे. म्हणजे ते आपल्या परिसरात राहण्यावर त्याच्या संक्रांती येणार असून त्यावर आता पुढं काय घडतंय यावर आपलं लक्ष असणारच आहे. आज मासाहेब जिजाऊ यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यात आली. धाराशिव येथील जिजाऊ जयंती उत्सव समितीने शहरातील जिजाऊ चौकात रक्तदान शिबिर आणि जिजाऊ चौकात असलेल्या मासाहेब जिजाऊंच्या शिल्पाला मानवंदना आपण देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार कैलास घाडगे पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रताप सिंह पाटील, अमित शिंदे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. इथं रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं. काल धाराशिव शहरात स्वर्गीय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाला जिल्ह्यातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता. या मोर्चाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप झाला आणि या समारोप सभेत बोलताना धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचंही भाषण झालं. ते भाषण करताना त्यांच्याही वडिलांची 2006 साली निर्घृण असे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे ते भावुक झाले होते. त्यांनी त्या समारोप सभेत केलेलं भाषणाचं व्हिडिओ आपण या बरोबरच ऐकत आहोत. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद. बंधूंनो, संतोष देशमुखांच्या घरी ज्यावेळेस घटना झाल्याच्या नंतर गेलो, भेटलो. मी बघितलं एक
ती ताई आणि तिचा लहान भाऊ. मला माझी स्वतःची आठवण झाली. सोबत असतंही आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय, त्यांना न्याय मिळावा म्हणतोय. पण आपण स्वतः माणसं आहेत, आपल्याला मुलं आहेत, आपल्याला मुलगी आहे, आपल्याला मुलगा आहे. त्यांच्यासाठी आपण जगत असतो, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो. त्या मुलीला त्या मुलाला वडिलांचा आधार असतो. नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याचं 100 हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असतं. त्या वडिलांना वाटत असते की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन, मोठं करीन. ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीव घेणी मारहाण होत होती, ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता, तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या. आला नसेल का विचार माझ्या लेकराकडे कोण बघत, माझ्या पाठीमागं कोण त्यांचं रक्षण करील, माझ्या मागं कोण त्यांना शिकवत. आणि मला विचारायचंय की आज आपलं लेकरू नुसतं पायरून जर पडलं तर आपलं काय चिंतय. मला सांगा, या 2 लेकरांना त्याचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीने त्याची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येतोय का नाही? ह्या गोष्टीची चीड येते का नाही? त्या गोष्टीचा संताप येतो का नाही? आज अशा पद्धतीच्या वृत्तीला, अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यांना फाशीपेक्षा दुसरी शिक्षा कुठे असूच शकत नाही. अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला जगायला लायक नाही. मला वाटतं त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फासावर लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे. आज संतोष देशमुखांचं सांगायचं, त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या प्रेस्टिज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय. बार्शीला एक कुटुंब राहत होतं, त्याचा आजोळ मसा जोगचा आहे. 3 जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे. त्याच्यामुळे तुमच्या आमची सगळ्याची अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण धाराशिव करत मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं केलं. आज सोमनाथ सूर्यवंशीचं सुद्धा आपण बघितलं असेल, रामलिंग मुदगड निलंगा तालुक्यात मूळचे रहिवासी आहेत. पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले. जिथं जाईल तिथं दगड फोडायचे, काम करायचं, कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं. बांधवानो, कायद्याच्या शिक्षणाचं पदव्युत्तर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता. साधी एमसीची केस सुद्धा या मुलावर दाखल नाही सोमनाथ सूर्यवंशीवर. असं असताना परभणीत दखल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी हुडकण्यासाठी बॉम्बिंग ऑपरेशन केलं जातंय आणि या निरपराध मुलाला त्या ठिकाणी उचललं जातंय. ते सांगतंय माझी परीक्षा आहे, उद्या मला जाऊ द्या, मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडे. बांधवानो, त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं जातंय आणि तिथं त्याचा मृत्यू होतोय, तिथं त्याची हत्या होती. मला वाटतं या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफआयआर सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडे? या 2 घटना आहेत आणि या दोन्ही घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे. आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की 3 जून 2006 ला माझ्या वडिलांची कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली.